तर या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांनी मतदान केलेलं आहे, तर कोणी मतदान कुठे केलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर जनतेला मतदान करण्याचं मोदींनी आवाहन केलं होतं। अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला, अहमदाबादमध्ये सहकुटुंब केले मतदान। बारामतीच्या काटेवाडीत अजित पवारांनी बजावलाय मतदानाचा हक्क, सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी देखील केले मतदान। बारामतीतल्या माळेगावात शरद पवारांनी बजावलाय मतदानाचा हक्क, सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडून देखील मतदान। रोहित पवारांनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क। कोल्हापुरात शाहू महाराजांनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क, शाहू महाराजांकडून जनतेला मतदान करण्याचं आवाहन। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी देखील केले मतदान। लातूरमध्ये अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावलाय मतदानाचा अधिकार, सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं, रितेश देशमुख यांनी मतदारांना केलं होतं आवाहन। हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने, सत्यजित पाटील, राजू शेट्टी या तीनही उमेदवारांचं मतदान, हातकणंगलेत तिहेरी लढत। अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी बजावलाय मतदानाचा हक्क, अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर केलं मतदान।